मॉर्निंग ऑल, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तुम्ही बोलताना अजून दसरा झाला नाही आणि बाई मटणाचे शॉर्ट्स दाखवते. ॲक्च्युली तर कोल्हापूरमध्ये ना 9व्या दिवशीच मटण खाल्लं जातं. जसेच घट उठतात ना तसं मटण खाल्लं जातं. मग आम्हीही मटण आणलं होतं आणि त्यांनीच बनवलं होतं. खूप छान झालं होतं. आज मी तुम्हाला सांगते मी चपात्या कशी शिकले. ग्रॅज्युएशन होसपर्यंत माझा आणि किचनचा कधी संबंधच आला नाही, कारण की मला स्वयंपाक बनवायला कधी आवडतच नव्हता. मग त्यानंतर लग्न झालं. मग त्यानंतर फर्स्ट टाईम जेव्हा चपाती करायला घेतली तेव्हा कळालं, अरे मला तर चपाती येतच नाही आणि चपाती झाली कशी बशी पण ती फुगेना. मला ना लोकांच्या पोळ्या बघून खूप एम्बॅरेस व्हायचं, की बघा त्यांची चपाती कशी फुगते किंवा छान बनते, माझी कधी फुगेल असं. पण हे मला नेहमी बोलायचे, अगं टेन्शन नको घेऊ, थोडीशी प्रॅक्टिस करशील ना तर तुला पण जमेल. आणि इवन हा व्हिडिओ बघून आहे ना माझ्या जे एक्स कलिक आहेत ना ते पण शॉक होणार आहेत, की श्रुती अशी इंडिपेंडेंटली चपाती कशी बनवते. पण फायनली मी आता शिकली आणि खूप छान बनते माझी चपाती आणि इवन फुगतेही. आणि मग मला प्राऊड होतं स्वतःवरती, की चला. आणि जसं जसं हातात येतं ना आपलं काम तसं तसं ते रिस्पॉन्सिबिलिटी वाढत जाते आणि ते कामाची ओढही लागत जाते. आधी मला स्वयंपाक बनवायला बिलकुल आवडत नव्हता, पण आता त्यांना माझ्या हाताचा स्वयंपाक एवढा जास्त आवडतो. इवन आम्ही कुठे बाहेर गेलो तरी पण मला घरी येऊन जेवण बनवावं लागतं, कारण की त्यांचं पोटच भरत नाही. आणि हे बघा आमचं होतं मटणाचं कालवण, जे की खूप छान तरी वगैरे आली होती. सो छान होता आजचा डे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.